10 जूनपर्यंत मान्सून संपूर्ण महाराष्ट्र व्यापेल असा अंदाज कृषी हवामान तज्ज्ञ डॉक्टर रामचंद्र साबळे यांनी व्यक्त केला। यंदा पावसाचं प्रमाण नेमकं कसं राहील आणि शेतीसाठीची परिस्थिती कशी असेल या सगळ्या संदर्भात त्यांनी माहिती दिली। पाहूया। यावर्षी मी जे 15 स्थानिकांचा अभ्यास केलेला आहे त्यातले विदर्भातलं अकोला आहे, नागपूर आहे, यवतमाळ आहे, चंद्रपूर आहे, तर मराठवाड्यातलं परभणी आहे, उत्तर महाराष्ट्रातलं जी ठिकाणं आहेत त्यामध्ये नाशिक आहे, धुळे आहे, जळगाव आहे, पश्चिम महाराष्ट्रामध्ये राहुरी, पुणे, सोलापूर, त्याचप्रमाणे कोल्हापूर, कराड, त्याचप्रमाणे कोकणातलं दापोली या स्थानिकांचा समावेश आहे। जळगाव देखील आहे उत्तर महाराष्ट्रातलं। या सर्व स्थानिकांच्यामध्ये मार्च, एप्रिल, मे या 3 महिन्यातला जो हवामानाचा डेटा आहे तो इंडिकेटिव्ह आहे की कसा मान्सून असेल। असं गेली हे माझं 23वं वर्ष आहे, 24वं वर्ष आहे अंदाजाचं। हे मॉडेल दुष्काळाची शक्यता आहे का, असेल तर किती सिव्हिअर असू शकेल का, कमी असेल ही सांगू शकतं, अतिवृष्टी सांगू शकतं, सरासरी एवढा पाऊस सांगू शकतं त्या स्थानिकामध्ये। अशी ही जी 15 स्थानिकं आहेत त्यात एकूण सगळ्या स्थानिकांचा अभ्यास केला असता राज्यामध्ये सरासरीच्या 98% पावसाचा अंदाज आहे। आता 98% हा जरी अंदाज असला तरी मॉडेल एरर असू शकतो। तो 5% अधिक किंवा 5% उणे वजा एवढा असू शकतो। म्हणजे 98 वजा 5 केलं तर 93% किंवा 98 अधिक 5 केलं तर 103% पर्यंत काही भागामध्ये महाराष्ट्राच्या पाऊस बरसू शकतो यावर्षी। तो त्या ठिकाणं सांगितली त्याप्रमाणे।